नमस्कार. तर बघा, मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करणार आहोत आणि या दिवशी आपल्याला सुवासिनींना काही वाण द्यायचे आहेत. अगदीच तुमच्या इथं कुमारिका तुम्ही बोलवत असाल किंवा अगदीच की सुहासिनींना घरी बोलवत असाल तर त्यावेळेस अगदीच उद्यापनाला ज्या काही महिला येतील किंवा अगदीच कुमारिका येतील तर त्यांना अगदीच तुम्ही जेवू घालायचं आहे, त्याचबरोबर वाण सुद्धा द्यायचे आहेत. अगदीच की आपण महालक्ष्मीचे एक प्रत आणि एक फळ म्हणून केळी वगैरे देत असतो. त्याचबरोबर बघा, जे माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू असतात तर त्या गोष्टी सुद्धा दान करणं गरजेचं असतं. तर बघा, अगदीच की तुम्ही या दिवशी टिकल्याचं पॉकेट म्हणजे वाण म्हणून देऊ शकता, हळदी कुंकू वाण म्हणून देऊ शकता. त्याचबरोबर गजरा, गुलाबाचं फूल, त्यानंतर ना बघा येतं की एक रुमाल तुम्ही नक्कीच वाणामध्ये ठेवू शकता. अगदी की दक्षिणा सुद्धा, यथाशक्ती दक्षिणा सुद्धा तुम्ही नक्कीच देऊ शकता. इन डिटेल माहिती खाली लिंक दिलेली आहे, नक्की चेकआउट करा. श्री स्वामी समर्थ.